औरंगाबादच्या वडोळ गावात नगरपालिकेचं 45 MLD क्षमतेचं सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत आहे। या केंद्राचं संचालन करण्याचं काम ओम इंडस्ट्रीज या ठेकेदाराला जानेवारी 2026 ते 2028 या कालावधीसाठी देण्यात आलं असून त्यासाठी दरमहा सुमारे 8 लाख रुपये मोबदला दिला जातो। या केंद्रामध्ये 4 टाक्यांच्या माध्यमातून ब्लोअर, एरिएशन, डिकॅन्डिंग आणि क्लोरिनेशन अशी प्रक्रिया सांडपाण्यावर केली जाते। मात्र सध्या 4 पैकी केवळ एकच टाकी सुरू असल्याचा तसेच क्लोरिनेशन प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्याचा आरोप नगरसेवक मनीष म्हात्रे यांनी केला आहे। याशिवाय केंद्रातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी SCADA प्रणाली देखील कार्यरत नसल्याचं त्यांनी सांगितलं। अशा परिस्थितीत प्रक्रिया केंद्र अपेक्षित पद्धतीने चालत नसताना संबंधित ठेकेदाराला यापूर्वी 3 कोटी रुपये आणि नुकतंच आणखी 1 कोटी रुपयांचं बिल कशाच्या आधारावर देण्यात आलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी यासाठी VJTI सारख्या तंत्रज्ञ संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावं आणि ऑडिट अहवालानंतरच कोणतंही बिल मंजूर करण्यात यावं अशी मागणीही मनीष म्हात्रे यांनी केली आहे। STP प्लांट पूर्णपणे बंदच आहे। ते तुम्ही बघा, याच्यातलं पाणी पूर्ण हिरवं झालेलं आहे। याचा अर्थ हा प्लांट बंद आहे। जेव्हा प्लांट बंद असतो तेव्हाच पाणी हिरवं होतं आणि याच्या अगोदरही नगराध्यक्ष मॅडमला आम्ही घेऊन आलेलो आणि हा प्लांट बंद अवस्थेतच दाखवलेला आणि त्याच्यानंतर आम्ही एक अर्जही दिलेला की या प्लांटचं तुम्ही बिल काढू नका। हा प्लांट 3 वर्षापासून बंदच आहे। फक्त ब्लोअर चालू करून ते चालू करतात आणि मीटर रिडिंग दाखवतात आणि बिल काढतात। बिलं काढायसाठी कोणत्या तरी मोठ्या राजकीय नेत्याचं नाव सांगून बिलं काढतात। याच्या अगोदर या लोकांनी 3 कोटीचं बिल 3 महिन्यापूर्वी काढलेलं। त्याच्यानंतर मी एक अर्ज दिलेला की तुम्ही यांचे बिलं काढू नका, तरीही पुन्हा त्यांचे करोडो रुपयाची बिलं काढलेली आहेत। प्रशासनाला मागणी आहे की यांचं जे कंपनी आहे ती ब्लॅकलिस्ट करावा।